राज्यात एक मंदिर असं आहे ज्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं छत हे गोलाकार आहे आणि उघड आहे। अशा प्रकारचं हे राज्यातलंच नाही तर भारतातलं एकमेव मंदिर आहे। तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग 42 आणि आज मी बोलतोय कोल्हापुरातल्या खिद्रापूर इथल्या कोपेश्वर मंदिराबद्दल। मंदिरात आत जाताच तुम्हाला आधी दिसतो तो मोठा सभामंडप। हा सभामंडप खुला आहे, त्यातून आकाश दिसतं, यामुळेच त्याला स्वर्ग मंडप असंही म्हणतात। या मंडपाची रचना ही वर्तुळाकार आहे, ताऱ्यांच्या आकाराची, आणि हा स्वर्ग मंडप 48 खांबांवर उभा आहे। या मंदिराचं आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वर्ग मंडपाच्या बरोबर मधोमध चंद्र दिसतो। वर्षातून एकदा फक्त एक वेळा हा सीन पाहता येतो। या मंदिराचं शिल्पकाम आणि कोरीव काम अत्यंत नाजूक आणि कलात्मक आहे। हे एकमेव मंदिर आहे जिथे सोबत दोन लिंग आहेत। शिवलिंगासोबत विष्णूचं लिंगही आपल्याला इथे पाहायला मिळतं। भगवान शिवाचं मंदिर असूनही आपल्याला इथे नंदी पाहायला मिळत नाही। याच्यावरच्या शिल्पांमध्ये हत्ती, नक्षीदार खांब आणि रामायण महाभारतातले प्रसंग, 12 राशींचे चिन्ह, निसर्ग आणि अजून बरंच काही कोरीव काम दिसून येतं। 12व्या शतकात म्हणजेच शिलाहार राजवटीत हे मंदिर बांधलं गेलं असं सांगितलं जातं। तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का? दिली असेल तर कमेंट करून नक्की सांगा।